इचलकरंजीतील अनेक राजकीय लोकांना संपवण्याचे काम आव्हाडेंनी केले। रणजित जाधव आव्हाडेंनी इचलकरंजीमधील अनेक राजकीय लोकांना संपवून आपला घरोबा तयार केला आहे। या विधानसभेच्या निवडणुकीत सुज्ञ जनता तांदळातल्या खड्यासारखं बाजूला करून एक सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व असणारा व विकासाचे ओरिजिनल मॉडेल असणारे मदन कारंडे यांना जनताच प्रचंड मतांनी विजयी करतील असे वक्तव्य माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांनी केले। ते तारदाळमधील गौरीशंकर नगर येथे आयोजित केलेल्या कॉर्नर सभेप्रसंगी केले। यावेळी उदयसिंग पाटील म्हणाले, गौरीशंकर नगर या परिसरात असणारी अनेक प्रलंबित समस्या आहेत, तरी देखील विद्यमान आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। यावेळी यासिन मुजावर म्हणाले, गेले अनेक वर्षे या विभागाचे लोकप्रतिनिधित्व करणाऱ्यांनी या भागाला मूलभूत सुविधापासून वंचित ठेवलेले आहे व विकासाचे फेक मॉडेल दाखविण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांनी केल्याचे ते म्हणाले। सदर सभेप्रसंगी दगडू खोचरे, पवन शिंदे, प्रवीण केरले, सागर नाईक, नईन कांबळे यांनी आपल्या मनोगतातून मदन कारंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी शिवलिंग पाटील, मालुबाई चौगुले, गणपती खोत, पृथ्वीराज जाधव, संजय टेके, निलेश माने, शिवाजी भुयेकर, सुनील शिंदे, उदय कोळी, गणेश पाटील, सुनील पाटील, सुनील शिंदे, निलेश वाणी, बंटी शिंदे, गुलाब चौगुले आदी मान्यवरांसह भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर सभेचे सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले। मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे, जगातील सर्वात पुण्यकर्म जर कुठला असेल तर कुणाचं पाणी पाणी 2009 सालीची पूर्वीची जी अवस्था होती ताबाची ती वाईट होती पाण्याकडून। मदन कारंडे साहेबांनी ज्या पद्धतीने 2009 साली आपल्या वारणीची भारतीय स्कीम आपल्याला दिली, त्याची उतराई म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तारदाळ पदातील सर्व मतदारांना, त्याची उतराई म्हणून एक वेळेस त्यांना संधी द्या, तुमचं अनुभव मत एक वेळेस फक्त त्यांना द्या, नंतर त्याची उतराई झाल्यानंतर आपल्याला जे उपकार करायचे पूर्ण केल्यासारखं होईल एवढी मी कळकळी। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक